वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. हृदय सम्राट आगाध कृपा वात्सल्यमूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निस्सरण लीलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय. ज्या कुलपुरुषाचं जीवनचरित्र ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी, ज्यांच्याद्वारे आपल्या पारमार्थिक जीवनाचा आरंभ होतो ते प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, की ज्यांच्या पुण्यतिथी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी प्रातस्मरणीय पूजनीय गुरुवर्य बाबांच्या मार्गदर्शनातून या नाम सप्ताहाचा आरंभ या ठिकाणी घडतोय. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्र चिंतनाचा विचार हा माझ्यासारख्या विद्यार्थ्याने करावा ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनचरित्राचा विचार करत असताना सामान्य रूपाने आपल्याला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभाला साधू महापुरुषाच्या समोर एक नम्रतेने जी भावना किंवा भीती व्यक्त केली तो भाव आपल्याला अंतःकरणामध्ये अगोदर ठेवावा लागेल. या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्र चिंतनाचा विचार आपण करणार आहोत, पण तत्पूर्वी ज्या निमित्ताला धरून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्या निमित्ताला आपल्याला थोडंसं डोळ्यासमोर घ्यावं लागेल. शास्त्रामध्ये बोलत असताना वक्त्यासाठी काही बंधनं घातलेली आहेत. बोलायला सुरुवात झाल्यानंतर वक्त्याने कसं बोलावं याच्या संबंधी विचार करताना शास्त्रकार असं म्हणतायत, वक्त्रा यद संवदेत तच्चतुर्विधं विभज्य संवदेत प्रथमां प्रतिज्ञांच द्वितीयं उपोदघातंच तृतीयां प्रस्तावनांच चतुर्थं विशदीकरणंच. वक्ता जर बोलू लागला तर बोलत असताना वक्त्याने अगोदर प्रतिज्ञा मांडावी. प्रतिज्ञा मांडल्यानंतर त्याने उपोदघात सांगावा. उपोदघात सांगितल्यानंतर मग त्याने प्रस्तावना करावी आणि प्रस्तावना झाल्यानंतर मग त्याने विशदीकरणंच्या अर्थात आपल्या विषयाचा विस्तार करावा. प्रतिज्ञेचा विचार सांगत असताना स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आपल्या सर्वांच्या बरोबरीने पूजनीय गुरुवर्य बाबांच्या कृपा आशीर्वादाने समजून घेणं ही तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून केली गेलेली एक प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञेयेती प्रतिज्ञा, जी आपल्याला तिथपर्यंत नेणार आहे तिला आपण प्रतिज्ञा असं म्हणतोय. आणि या प्रतिज्ञेच्या नंतर सामान्य रूपाने उपोदघाताचा विचार केला जातो. स्थानं निमित्तं वक्ता च श्रोता श्रोतृ प्रयोजनं संबंधाभिधानं च उपोदघातः सह कथ्यते. ज्या ठिकाणी आपण बोलत आहोत त्या ठिकाणी असलेलं स्थान काय आहे त्या स्थानाचा आपण विचार करावा. स्थानासाठी प्राप्त झालेलं जे निमित्त आहे त्या निमित्ताचा आपण विचार करावा. वक्ता कोण आहे त्याचाही आपण विचार करावा. श्रोता कोण आहे श्रोत्याचाही विचार आपण करावा. श्रोता कोणत्या प्रयोजनाने प्रवृत्त झालेला आहे त्याचं प्रयोजन सुद्धा आपण लक्षामध्ये घ्यावं. आणि यानंतर या सगळ्या कार्यक्रमासाठी दिलेलं जे अभिधान आहे त्या अभिधानाचा सुद्धा आपण विचार करावा. म्हणून या 4-5 गोष्टींचा विचार जर आपण करू लागलो तर या 4-5 गोष्टी सुद्धा आपल्या विचाराच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या नाहीत. पहिला महत्त्वाचा भाग ज्या ठिकाणी आपण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची चरित्रकथा चिंतनासाठी प्रवृत्त होत आहोत ते स्थान कोणतं आहे
तर ते स्थान आहे सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातील आरंभाचं, ज्याला गंगोत्री असं आपण म्हणू शकतो, असं गंगोत्रीचं हे स्थान आहे, अर्थात इगतपुरीचा भजनी मठ. या भजनी मठाच्या स्थानामध्ये, ज्या भजनी मठाचं कार्य किंबहुना या भूमीला ज्यांचे चरणस्पर्श लागल्यानंतर एक क्षेत्रत्व प्राप्त झालं, त्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनचरित्राची कथा त्या स्थानावरती आपण सांगत आहोत, त्याचा विचार करत आहोत. एक अपूर्व घटना आहे. म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राचा विचार आपण इगतपुरीच्या भजनी मठामध्ये करतोय. हे स्थान अत्यंत पवित्र असलेलं स्थान आहे की या स्थानावरती सद्गुरू जोग महाराजांनी सर्वागोदर विद्यादानाला सुरुवात केली. या स्थानावरती सर्वागोदर सद्गुरू जोग महाराजांनी आपल्या शिष्य निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली. या स्थानावरती सद्गुरू जोग महाराजांनी सर्वागोदर आपली उपासना साधली. या स्थानावरती सद्गुरू जोग महाराजांना आपल्या जीवनातील कार्याची दिशा प्राप्त झाली. अशा विविध दृष्टिकोनातून हे स्थान वारकरी संप्रदायाच्या किंबहुना वारकरी शिक्षण संस्था आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आरंभाचं असलेलं हे स्थान आहे. म्हणून स्थान तितकं महत्त्वाचं आहे. या स्थानावरती आपण ही चरित्रकथा करत असू तर निमित्त काय आहे? निमित्त आहे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दीचं तर निमित्त आहेच आहे, पण त्यातही महत्त्वाचं निमित्त म्हणजे माघ शुद्ध दशमीच्या उत्सवाचं निमित्त आहे, ज्याला अनुग्रहाचा उत्सव असं म्हटलं जातं. इतर उत्सव आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव याच्यामध्ये फार अंतर आहे. इतर उत्सव आपण आपल्या इच्छेने सुरू करतो, पण जर आपण जगद्गुरू तुकोबारायांना विचाराल की महाराज आम्हाला उत्सव करायचा आहे, तर आम्ही कोणत्या निमित्ताला धरून उत्सव करावा? जगद्गुरू तुकोबारायांनी आपल्याकडे म्हैस शोधण्यासाठी आलेल्या गंगाराम पंत मवाळांना कडूस क्षेत्रामध्ये माघ शुद्ध दशमीचा उत्सव करण्याची आज्ञा दिली होती. म्हणून श्री क्षेत्र कडूस क्षेत्रामध्ये जो माघ शुद्ध दशमीचा उत्सव घडतोय, तो उत्सव हा जगद्गुरू तुकोबारायांच्या आज्ञेने घडणारा उत्सव आहे. म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांना आवडणारं निमित्त कोणतं? तर जगद्गुरू तुकोबारायांना आवडणारं निमित्त आहे माघ शुद्ध दशमी. हे निमित्त फक्त जगद्गुरू तुकोबारायांनाच आवडणारं आहे असं नाही, तर हे निमित्त सद्गुरू जोग महाराजांना सुद्धा आवडणारं निमित्त आहे. म्हणून सद्गुरू जोग महाराजांनी सुरू केलेल्या उत्सवांपैकी सर्वागोदर सुरू केलेला उत्सव जर कोणता असेल तर तो माघ शुद्ध दशमीचा उत्सव आहे. म्हणून निमित्त सुद्धा या एका एका बिंदूचा विचार करायचा जर आपण म्हटलं तर त्या बिंदूंची खोली आणि त्याचा विस्तार हा फार मोठा आहे. म्हणून हा अनुग्रहाचा पर्वकाळ आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या वरती झालेला जो अनुग्रह आहे, तो अनुग्रह समाजाच्या समोर यावा. आणि अनुग्रह कशाला म्हटलं जातं ते सर्वसामान्य लोकांना समजावं, गुरूंची सेवा आपल्याकडून घडावी, या हेतूने तुकोबारायांच्या आज्ञेतून, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या आज्ञेतून संपन्न होत असलेला हा उत्सव आहे. मग आता या उत्सवामध्ये वक्ता कोण आहे? या उत्सवातील वक्ता मी आहे असं अजिबात नाही. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र तुम्हा आम्हाला कोणापासून प्राप्त झालं असं जर आपण विचार करू लागलो तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आपल्याला प्राप्त झालं ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांकडून. वारकरी शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवामध्ये मामासाहेबांनी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र सद्गुरू जोग महाराज गेल्यानंतर 50 वर्षानंतर छापलं आणि ते सर्व समाजाच्या समोर आलं. म्हणून सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आपण जरी वाचत असलो, बोलत असलो, ऐकत असलो, पण या चरित्राचे वक्ते मात्र आपण निश्चित नाही. या चरित्राचं गायन सर्वागोदर कोणी केलं तर ते केलेलं आहे मामासाहेब दांडेकरांनी. मग आता मामासाहेबांनी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र सांगावं आणि आपण मिळून सर्वांनी ते ऐकावं,
या भावनेतून आपल्याला या चरित्र कथेकडे पाहावं लागेल. कारण या चरित्र कथेमध्ये सांगितला जाणारा कोणताही विचार पाहण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपण त्या काळामध्ये नक्कीच नव्हतो. उलट पक्षी मामासाहेबांनी जे मांडलेलं आहे तेवढं सुद्धा समजून घेण्याची पात्रता ही माझ्यासारख्याच्या ठिकाणी खचितच नाही. म्हणून वक्ता कोण आहे म्हणून जर विचाराल तर प्रातस्मरणे वैकुंठवासी मामासाहेबांच्या शब्दांमधून हे चरित्र आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. या चरित्राचे आधार आणि चरित्राच्या संबंधी असलेली जी काही माहिती आहे ती आपल्याला सर्वाअगोदर मामासाहेबांच्या लिखाणामधून प्राप्त झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता मामासाहेबांनी ते लिहावं, मग हे पाहत असताना मामासाहेबांचं लिखाण कसं आहे याचा विचार आपण जर केला तर मामासाहेबांच्या लिखाणाची पद्धती ही अत्यंत साक्षेपी पद्धत आहे. ज्याला अगदी तराजूमध्ये एखादी गोष्ट मोजून घेणं म्हणजे काय असतं ते सगळं मोजणं आपल्याला मामासाहेबांच्या शब्दांमधून आलेलं पाहायला मिळतं. कारण हे सगळं चरित्र लिखाण करत असताना मामासाहेबांनी काही गोष्टी हेतुपुरस्सर स्वतःच्या संबंधीच्या या चरित्रामधून वगळलेल्या आहेत. हे चरित्र पाहत असताना मामासाहेबांचे चरण आपल्याला धरावे लागतात. जर आपण मामासाहेबांचा आधार स्वीकारणार नसू तर सद्गुरू जोग महाराजांचं भव्य दिव्य व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येण्याचा कोणताही मार्ग आपल्याजवळ उपलब्ध नाही. म्हणून सर्वाअगोदर मामासाहेबांची शरणागती आपल्याला स्वीकारावी लागते. ते जर कृपा करतील तर आपल्याला या युगपुरुषाचं जीवनचरित्र काहीसं समजू शकण्याचा एखादा मार्ग किंवा थोडीशी आशा असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग यानंतर श्रोत्याचा विचार येतो. श्रोता कोण आहे? आता साधू कथेचा श्रोता हा फार व्यापक आहे. साधू महापुरुषाची कथा श्रवण करण्यासाठी केवळ मंडपामध्ये बसतो तितकाच श्रोता आहे असं अजिबात नाही. मुळामध्ये ही साधूंची कथा ऐकण्यासाठी एकतर प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा आपल्या सर्वांच्या समुपस्थित आहेत. म्हणून श्रोता कोण आहे असं जर आपण विचारू लागलो तर आपल्याला व्यापकत्वाचा विचार केला तर एक उत्तर आपल्याला डोळ्यासमोर येईल की साधू चरित्राचं श्रवण स्वतः भगवान परमात्मा करतो. कारण साधूची कथा ही देवाला सर्वात जास्त आवडते. मुळामध्ये साधू महापुरुषाचं चरित्र किती महत्वाचं आहे हे सांगत असताना श्रीमद भागवताचा विचार करताना त्या ठिकाणी वर्णन असं पाहायला मिळतं. भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखयैवहि साधूनाम तादृशाम अच्युतात्मनाम. या जगामध्ये जर चरित्र सांगण्याची वेळ आली तर दोघांची चरित्र आपल्याला डोळ्यासमोर दिसतात. एक आहे देवाचं चरित्र आणि दुसरं आहे साधूचं चरित्र. मग देवाचं चरित्र मानवी जीवनासाठी उपयोगाचं आहे की साधूचं चरित्र मानवी जीवनासाठी उपयोगाचं आहे याची तुलना करत असताना श्रीमद भागवताचा आधार आपल्याला डोळ्यासमोर दिसतो की भूतानाम देवचरितम. देवाचं चरित्र या मानव मात्रासाठी दुःखायच सुखायच. देवचरित्राचं आपण जर चिंतन करू लागलो तर देवचरित्राच्या द्वारे कदाचित आपल्याला दुःखही मिळेल किंवा कदाचित सुखही मिळेल. प्रश्न निर्माण होईल, देवाच्या चिंतनापासून दुःख कसं काय होईल? व्हायला तर सुखच पाहिजे, पण सुखच होईल असा काही नियम नाही. कारण देवाच्या चरित्रामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात की त्या चरित्राला समजून घेणं हे आपल्या बुद्धीच्या आवाक्यामध्ये येत नाही. भगवान परमात्म्याने ज्या ज्या लीला केल्या त्या सगळ्या लीला आपण गाऊ शकतो, पण त्या लीलांचं आचरण आपण करू शकत नाही. न देव चरितम चरेत. देवाने जे चरित्र केलेलं आहे ते चरित्र तुमच्या आमच्यासाठी श्रवणाचा ऐकण्याचा भाग ठरेल, पण आचरणाचा भाग मात्र ते ठरू शकणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलावा हे चरित्र ऐकून आपण जर आपल्या शेजारचा डोंगर उचलण्याचा प्रयत्न करू लागलो तर निश्चित आपल्याला सुख होणार नाही, झालं तर दुःखच होईल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 गाव आग्नी गिळला हे ऐकून आपण जर आग्नी गिळण्याचा प्रयत्न करू लागलो तर आपल्याला सुख होणार नाही, दुःखच होईल. म्हणून देवाचं चरित्र आपल्याला सुखही देईल आणि दुःखही देईल, पण साधू महापुरुषाच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही.
सुख यैवही साधूनाम. साधू महापुरुषाच्या चरित्रामधून आपल्याला केवळ सुखच होणार आहे, त्यामधून दुःखाचा अजिबात कोणतीही संभावना नाही. म्हणून साधू महापुरुषाचं चरित्र हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून नेहमी फलदायी आहे. भगवान परमात्म्याला सुद्धा तेही गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य. भगवान परमात्म्याला सुद्धा साधू महापुरुषाचं चरित्र फार आवडतं. म्हणून या कथेचा श्रोता साक्षात भगवान परमात्मा आहे. मग आता परमात्म्याच्या पाठीमागे श्रोतृ प्रयोजन काय आहे? परमात्मा साधूचं चरित्र ऐकतो, याच्यापासून परमात्म्याला काय प्राप्त होतं? तर भगवान परमात्म्याला फार मोठ्या प्रेमाची प्राप्ती साधू महापुरुषाच्या चरित्रामधून होत असते. मग स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आहे, हे कोणाकोणाला आवडणारं चरित्र आहे असं जर आपण पाहू लागलो, एकतर ते भगवान पांडुरंग परमात्म्याला आवडणारं आहे, फक्त देवालाच आवडणारं आहे असं नाही, तर ते संतांना सुद्धा आवडणार आहे. ज्ञानोबरायांनी सद्गुरू जोग महाराजांच्या वरती कृपा केली म्हणून ज्ञानोबरायांना सुद्धा सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आवडणार आहे. निळोबरायांच्या गाथेचं प्रकाशन सद्गुरू जोग महाराजांनी केलं. सद्गुरू जोग महाराज निळोबरायांचे सुद्धा कृपापात्र आहेत म्हणून निळोबरायांना सुद्धा सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आवडणारं आहे. नामदेवरायांच्या विरक्त कीर्तन परंपरेचा प्रचार आणि प्रसार स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केला म्हणून सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र हे भक्त शिरोमणी नामदेवरायांना सुद्धा फार आवडणार आहे. एकनाथ महाराजांच्या भागवताच्या आधाराने अनेक ग्रंथांचा विस्तार सद्गुरू जोग महाराजांनी केला म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना सुद्धा सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र हे फार आवडणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेच्या चिंतनासाठी सद्गुरू जोग महाराजांनी गाथा प्रकरणाची केली, सार्थ केली. एका अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांची महती कृपा सद्गुरू जोग महाराजांवरती असलेली आपल्याला पाहायला मिळते. यावरून जोग महाराजांचं चरित्र हे स्वतः जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा फार आवडणार आहे. म्हणून सर्व साधू महापुरुषांना सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र आवडणारं आहेच आहे. याच्याही पुढे चला, सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी संप्रदायावरती अगणित उपकार केले म्हणून अगदी नारायण बाबां देहूकरांपासून वास्करांपासून ते अगदी हैबतराव बाबांपर्यंत फड परंपरेमध्ये सुद्धा सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र हे सर्वांना फार आवडणारं चरित्र आहे. मग सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राच्या श्रवणाला फक्त देवच येईल असं नाही, तर ही सर्व संतांची मांदी आळी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राच्या श्रवणासाठी उपस्थित असलेली आपल्याला पाहायला मिळेल. सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र हे त्यांच्या पूर्वी झालेल्या संतांनाही आवडणार आहे आणि त्यांच्या नंतर आपल्यापर्यंत सुद्धा जे जे झाले त्या सर्वांना सुद्धा हे चरित्र आवडणार आहे. आपण लक्ष्मण बाबांना सुद्धा हे सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र फार आवडणार आहे. प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराजांना सुद्धा सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र फार आवडणार आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुती बाबा गुरुवांना सुद्धा हे चरित्र फार आवडणार आहे. आणि ज्यांनी हे चरित्र लिहिलं ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी मामासाहेबांना सुद्धा हे चरित्र फार आवडणारं चरित्र आहे. म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेच्या या चारही महापुरुषांना हे चरित्र आवडणारं चरित्र आहे. मग आता फक्त त्यांनाच आवडणारं आहे असं नाही, तर त्यांच्यानंतर जे जे झाले त्या सगळ्यांना सुद्धा हे चरित्र फार आवडणारं चरित्र आहे. मग आता या चरित्रावरती जर इतक्या सगळ्यांनी प्रेम केलं असेल तर हे चरित्र तुम्हा आम्हाला का आवडणार नाही? आपल्याला सुद्धा हे चरित्र फार आवडणार आहे. आपल्याला आवडेल की नाही हा भाग वेगळा, पण आपल्या समोर जे बसलेले आहेत त्या प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांना हे चरित्र फार आवडणार आहे. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्राचा विचार हा केवळ शताब्दी परवाच्या पुरता मर्यादित आहे असं अजिबात नाही. या चरित्राचा विचार करत असताना अशा असंख्य गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील की ज्या गोष्टींचा विचार करत करत आपल्याला आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं ही सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनचरित्रामधून दिली गेलेली पाहायला मिळतील. म्हणून महापुरुष एखाद्या वेळेला अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन कार्य साधतात
पण हे कार्य साधत असताना त्याच्या पाठीमागची भूमिका ही काहीशी विशाल असते. महापुरुष अवतीर्ण होतात आणि काहीतरी काम करून निघून जातात, ते काम वाढत राहतं, असं सहजासहजी घडत नाही. जगामध्ये कार्य निर्माण करणारा वर्ग फार मोठा आहे. ह्या कार्य निर्माण करणाऱ्या वर्गाचा विचार आपण जर करू लागलो, आरभ्यते विघ्न भयेन नीचैहि. मूर्ख माणसं कार्य सुरूच करत नाही, त्यांना भीती वाटते कार्य बंद पडेल. काही माणसं आरभ्य विघ्न विहीना विरमंती मध्याः. मध्यम स्तरावरची माणसं कार्य सुरू करतात, पण अडचणी आल्या की कार्य बंद करतात. पण प्रायः उत्तम जनाः विघ्नैः पुनः पुनः प्रतिहन्यमानाः. विघ्न पुन्हा पुन्हा प्राप्त झाली तरी सुद्धा उत्तम पुरुष आपलं कार्य बंद पाडत नाहीत, ते कार्य अव्याहत चालू राहतं. मग स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या या ज्ञान परंपरेचा हा जो वारसा आहे, हा 1-2 वर्षापुरता वाहतोय असं नाही. 100 वर्षापासूनची ही ज्ञान गंगोत्री वाहत असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणून हा इगतपुरीचा मठ 100 वर्षाचा आहे असं नाही, त्याच्याही पुढचा आहे. जवळपास 125 वर्षाचा टप्पा या मठाच्या द्वारे पूर्ण होतोय. 100 हा आकडा जो आहे, हा आकडा ही संख्या केवळ 100 इतक्यापुरतीच मर्यादित नाही. 100 संख्येचा विचार करत असताना हलधर कोशाने असा विचार मांडला, शतम सहस्त्रम इत्यादी सर्वम अनंत वाचकः. 100 आणि सहस्त्र हे जर शब्द उच्चारले गेले तर हे सगळे शब्द अनंत या अर्थाने आपण घेतले पाहिजेत. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था किंवा इगतपुरीचा भजनी मठ यांचं कार्य हे फक्त 100 वर्षापुरतं आहे असं नाही, तर ते अनंत काळापासूनचं असलेलं कार्य आहे, हे आपल्याला विचारामध्ये घ्यावं लागतं. मग आता इतकं मोठी ही परंपरा, इतकी मोठी ही गुरुस्थानी असलेली महनीय व्यक्तिमत्व, श्रवणासाठी असलेली इतकी मोठी संत महापुरुषांची सभा, याच्यामध्ये आपल्यासारख्याने काही बोलणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. मग तरी सुद्धा हे बोलण्याचं धाडस कसं करावं? मुळामध्ये व्यापक गोष्ट सांगण्यासाठी वक्ता सुद्धा तेवढा व्यापक असावा लागतो. ज्ञानोबरांनी म्हटल्याप्रमाणे ऐका आकाश गिवसावे तरी आणि की त्याहुनी थोर होवावे. आकाशाला आपल्याला जर गवसणी घालण्याची इच्छा असेल तर गवसणी ही आकाशापेक्षा मोठी असायला हवी. आणि सद्गुरू जोग महाराजांसारख्या उत्तुंग साधू महापुरुषाचं जीवनचरित्र जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याजवळ तेवढी थोरवी असायला हवी. मग वस्तुतः ही थोरपणा आपल्याजवळ नाही. हे सगळं पाहत असताना ज्ञानोबरांनी म्हटल्याप्रमाणे हे अपार कैसेनी कवळावे. गीतेच्या बाबतीमध्ये ज्ञानोबराय बोलतायत, महातेज कवने धवळावे. मोठी गोष्ट हातामध्ये येण्यासाठी आपण तितके मोठे असावे लागतो. पण जर आपल्यामध्ये मोठेपणा नसेल आणि मोठी गोष्ट जर आपल्याला सांगायची वेळ आली तर त्याच्यासाठी मार्ग काय आहे? ज्ञानोबरायांनी पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला मार्गाचं चिंतन सांगितलं. ज्ञानोबराय बोलतायत, गीता महान आहे, व्यापक आहे, आकाशापेक्षाही मोठी आहे. पण या गीता तत्वाला हातामध्ये आणण्यासाठी एक आपल्यासाठी मार्ग आहे. कोणता मार्ग आहे? परी एथ असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू जे सानुकुळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबराय बोलले इथे एक आधार आहे आणि तो आधार म्हणजे श्री गुरूंचा आधार आहे. मग आता सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र जर आपल्याला विचारामध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी दुसरा तिसरा कोणताही आधार शोधण्याची गरज नाही. त्यांची शरणागती करा. गुरूंच्या शरणागतीनेच गुरुतत्व समजू शकतं. गुरुतत्व समजण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कुणाजवळ हातापाया पडण्याची आवश्यकता नाही. म्हणून स्वभावतः ज्ञानोबराय बोलतात, एखादी गोष्ट आपल्याला समजावी वाटते तर त्याच्यासाठी काय हवं? ज्ञानोबराय बोलले तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. आपल्या डोळ्यासमोर संत कृपेचा दिवा ठेवा. या संत कृपेच्या दीपाच्या आधाराने निश्चित रूपाने आपण या महान तत्वाला समजून घेऊ शकतो. मग तसं प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा संत कृपेच्या दीपाप्रमाणे आपल्या समोर सन्मुख असताना सद्गुरू जोग महाराजांची शरणागती करून
जर आपण या चरित्राला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित रूपाने हे काही समजावं यासाठी साधूचे चरित्र नाही, तर आपल्या जीवनाला पवित्रता प्राप्त व्हा, पवित्र होईन चरित्र उच्चारे. चरित्राच्या उच्चाराने होणार काय, तर तुम्हा आम्हाला पावित्र्य प्राप्त होणार आहे. म्हणून हे सद्गुरु जोग महाराजांचं चरित्र, या चरित्राची भूमिका या दृष्टिकोनातून आपल्याला थोडीशी डोळ्यासमोर घ्यावी लागणार आहे. मग आता सद्गुरु जोग महाराजांचं हे दिव्य चरित्र श्रवणासाठी इतकी जर महनीय मंडळी येत असतील, तर या चरित्राचा विचार करत असताना आपल्याला आरंभाला थोडासा मंगलाचा विचार करावा लागतो. मग आता महापुरुषांचं चरित्र आहे, त्याच्यासाठी आपल्याला मंगलाचरणाचा आधार शोधायचा आहे. तर हा आधार शोधण्यासाठी आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. सद्गुरु जोग महाराजांची संज्ञा अर्थात त्यांचं नाव हेच आपल्यासाठी मंगलाचरण ठरण्यासारखं आहे. मग सद्गुरु जोग महाराजांचं नाव काय आहे? सद्गुरु जोग महाराजांचं नाव आहे श्री विष्णू नरसिंह जोग. अर्थात हा विष्णू शब्द या चरित्र कथेचा मंगलकारक शब्द आपल्याला ठरण्यासारखा आहे. विष व्यापणे आणि विष प्रवेशणे असे दोन धातू आहेत. या दोन धातूंच्या द्वारे नोक प्रत्यय होतो आणि विष्णू शब्द निर्माण होतो. विष व्यापणे आणि विष प्रवेशणे या दोन धातूंचा अर्थाच्या द्वारे आपण विष्णू शब्दाचं चिंतन केलं तर हा विष्णू शब्दच या विष्णू नरसिंह जोग सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्र कथेसाठी मंगल ठरणारा शब्द आहे. म्हणून विष्णू शब्दाच्या द्वारेच आपण मंगलाचरण करावं आणि याच शब्दाच्या विचाराच्या द्वारे आपण या कथेचा आरंभ सुद्धा करावा. म्हणून भगवान विष्णू मुळात ज्ञानोबराय बोलले, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. एखाद्याला जप करायचा जरी ठरला तर त्याने जपामध्ये दुसरा तिसरा जप करू नये. जप करायचा असेल तर तो विष्णूचाच करावा आणि ज्ञान करून घ्यायचं असेल तर ते ज्ञान सुद्धा विष्णूचंच करावं. म्हणून विष्णुविन जप व्यर्थ आहे आणि विष्णुविन ज्ञान सुद्धा व्यर्थ आहे. हा भगवान विष्णू परमात्मा विष्णू नरसिंह जोग अर्थात सद्गुरु जोग महाराजांच्या रूपाने अवतीर्ण होतो. विष्णू शब्दाचा थोडासा विचार करा. मंगलाचरण करण्याची शास्त्राची अर्थात शिष्ट संप्रदायाची परंपरा आहे. मंगम शुभम लातीती मंगलम तद अनुकूलम आचरणम मंगलाचरणम. मंगम म्हणजे शुभम कल्याणम, ज्याच्याद्वारे कल्याण आपल्या आयुष्यामध्ये येतं, आपला उद्धार होतो, त्याला मंगल असं म्हटलं जातं. म्हणून भगवान विष्णू परमात्मा अर्थात विष्णू हा शब्द मंगलकारक आहे. कसा मंगलकारक आहे? एकतर त्याचा अर्थ आहे व्यापक. विष्णू म्हणजे सगळीकडे व्याप्त असलेला. भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना मुळामध्ये भगवान परमात्मा व्यापक आहे असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्वम स्त्री असी, त्वम पुमान असी, त्वम कुमार उतवा कुमारी, त्वम जीर्णोदंडेन वचसा, त्वम भवसी विश्वतो मुखम. श्वेतर उपनिषद सांगतंय की हा भगवान परमात्मा केवळ एखाद्या मूर्तीपुरता मर्यादित नाही. त्वम भवसी विश्वतो मुखम, या विश्वाच्या रूपाने भगवान परमात्मा व्यापलेला आहे. तसे सद्गुरु जोग महाराज केवळ मूर्तीपुरते, चरित्रापुरते किंवा नावापुरते संकोचित नाहीत, तर या वारकरी संप्रदायाच्या किंबहुना तुमच्या आमच्या सर्वांच्या पारमार्थिक जीवनाच्या अधिष्ठानाच्या रूपाने जर कोण व्याप्त असेल तर ते सद्गुरु जोग महाराज आहेत असं चिंतन आपल्याला करावं लागतं. जितका विष्णू परमात्मा व्यापक आहे तेवढाच विष्णूचा भक्त सुद्धा तेवढाच व्यापक आहे. म्हणून भगवान परमात्मा किती व्यापक आहे? परमात्म्याच्या व्याप्तीचा विचार करत असताना श्रुतीने सांगितलेलं आहे, पादो अस्य सर्व भूतानी त्रिपाद अस्ति स्वयंप्रभः. ही सगळी भूत भगवान परमात्म्याच्या एका पादावरती, एका हिश्श्यावरती अवलंबून आहेत. हे सगळं विश्व भगवान परमात्म्याच्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच तुमच्या आमच्या सर्व पारमार्थिक जीवनाचा आधार सद्गुरु जोग महाराज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोणताही विचार आपण जर सुरू केला तर तो सुरू कुठून झाला असा आरंभ शोधत 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 आपण जर गेलो तर तो आरंभ आपल्याला सद्गुरु जोग महाराजांपासून झालेला पाहायला मिळतो. म्हणून विश्व व्यापणे, म्हणून भगवान विष्णू परमात्मा जितका व्यापक आहे,
सद्गुरु जोग महाराज सुद्धा तितकेच व्यापक आहेत, किंबहुना तितके व्यापक आहेत असं नाही, त्याही पेक्षा व्यापक आहे असा विचार आपल्याला करावा लागेल. व्याप्तीच्या दृष्टिकोनातून विचार वेगळा आहे. विषप्रवेशने प्रवेशाच्या दृष्टिकोनातून विचार करा. भगवान परमात्मा फक्त व्यापक आहे असं नाही, तर व्याप्त असलेल्या व्यापक असलेल्या सगळ्या विश्वामध्ये त्याने प्रवेश सुद्धा केलेला आहे. हृद्देषु अर्जुन तिष्ठती, तुमच्या आमच्यामध्ये जर कोणी प्रवेश केलेला आहे तर तुमच्या आमच्यामध्ये भगवान परमात्म्याने प्रवेश केलेला आहे. त्याला प्रवेश श्रुत्यार्थ विचार असं म्हटलं जातं. भगवान परमात्मा हे सगळं निर्माण करतो, म्हणून हे सगळं निर्माण करून तत्सृष्ट्वा, हे निर्माण करून त्याच्यामध्ये पुन्हा प्रवेश करतो. तसा भगवान विष्णू परमात्मा जसा प्रवेश करतो तसे सद्गुरु जोग महाराज सुद्धा तुमच्या आमच्यात प्रवेश करणारे आहेत. तुम्हाला असं वाटतं का की आपण या ठिकाणी जे जमत आहोत किंवा जे कार्य साधत आहोत ते आपल्या शक्तीने होतंय? असं अजिबात नाही. सद्गुरु जोग महाराज पूजनीय बाबांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्याद्वारे आपल्याला प्रेरणा देतात आणि प्रेरणा देऊन हे सर्व कार्य घडवून घेतात. पण आज मितीला आपली जी योग्यता आहे याचा विचार आपण जर करू लागलो तर आपल्या ठिकाणी कोणतीही योग्यता नसताना सुद्धा आपल्यामध्ये काहीतरी निर्माण होतं, याचं सामर्थ्य किंवा याची सगळी कारणं कुठे आहेत? तर ती सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. सद्गुरु जोग महाराज गुरुवर यांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात. सद्गुरु जोग महाराज तुमच्या आमच्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्याला सतपथगामी बनवण्याचं कार्य करतात. म्हणून आपल्यावरती सद्गुरु जोग महाराजांचे किती उपकार आहेत, या उपकाराचं वर्णन आपण करू शकत नाही. पण या चरित्राच्या दृष्टिकोनातून इथली देवता सुद्धा सद्गुरु जोग महाराजच आहे. इथे वर्णनाचा विषय सुद्धा सद्गुरु जोग महाराजच आहेत आणि या सगळ्या चरित्राचा समारोप ज्यांच्या चरणी होणार आहे ते सुद्धा सद्गुरु जोग महाराजच आहेत. म्हणून सद्गुरु जोग महाराजांना सोडून अन्य कोणता आराध्य नाही. सद्गुरु जोग महाराजांना सोडून या कथेचा विस्तार नाही आणि सद्गुरु जोग महाराजांना सोडून या कथेची सांगता नाही. आरंभापासून ते शेवटापर्यंत सर्वत्र व्याप्त असलेलं तत्व सद्गुरु जोग महाराजांच्या रूपाने आपल्याला डोळ्यासमोर घ्यावं लागतं. आरंभाच्या दिवसामध्ये आपण आहोत. सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी संप्रदायावरती कोणते उपकार केले, या उपकारांचा थोडासा जरी आपण स्मरण करायचं म्हटलं, कथेमध्ये क्रमाक्रमाने सगळे विषय येणार आहेत, पण एक सामान्य रूपाने जरी आपण पाहायचं ठरवलं तर सद्गुरु जोग महाराजांनी तुम्हा आम्हाला कोणकोणत्या शिकवणी दिल्या, तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचा विचार आपण डोळ्यासमोर जर घेऊ लागलो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट वारकरी संप्रदायामध्ये सर्वजन सुलभता, सर्वसार संग्राहकता आणि समन्वय प्रियता या तीन गोष्टी सद्गुरु जोग महाराजांपासून प्रवाहित झालेल्या पाहायला मिळतात. पहिला मुद्दा आहे सर्वजन सुलभता. सद्गुरु जोग महाराजांनी अत्यंत कठीण असलेला वेदांत सर्वसामान्य लोकांसाठी सुलभ केला. फक्त सुलभ केला असं नाही, वेदांतामध्ये असलेले जे लघु वासुदेव मननम, वेदांत सार किंवा असे जे अनेक ग्रंथ आहेत, या सगळ्या ग्रंथांना सद्गुरु जोग महाराजांनी आपल्या शिष्यांना शिकवलं. याचा अर्थ वेदांतातील कठीणातील कठीण विषय सुलभ करून लोकांसमोर मांडला. फक्त वेदांतातच सुलभीकरण केलं असं नाही, तर संत वाङ्मयाच्या बाबतीमध्ये सुद्धा जे संतांचं वाङ्मय त्यापूर्वी फड परंपरेमध्ये फक्त गायलं जात होतं, म्हटलं जात होतं, लोकांना त्याचा अर्थ समजत नव्हता, असं संतांचं वाङ्मय सद्गुरु जोग महाराजांनी खेड्यापाड्यापर्यंत सोप्या भाषेमधून पोहोचवलं. म्हणून सर्वजन सुलभता हा एक महत्त्वाचा सिद्धांत सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये रूढ केला. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सर्वसार संग्राहकता. सद्गुरु जोग महाराजांच्या विचारसरणीमध्ये सगळ्या गोष्टींचं सार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून सगळं सार सद्गुरु जोग महाराजांनी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं. कोणत्या कोणत्या रूपाने ठेवलं? सार्थ गाथा केली. एका अर्थाने संत वाङ्मयाचं सारच आहे. अमृतानुभव सार्थ केला, संत वाङ्मयाचं सारच आहे. हरिपाठ सार्थ केला, सर्व संत वाङ्मयाचं सारच आहे. म्हणून सार संग्राहकता
सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रामधून तुम्हा आम्हाला प्राप्त झालेली एक मोठी देणगी आहे. आणि याच्या पुढे समन्वय प्रियता. समन्वय प्रियता म्हणजे काय? सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी संप्रदायामध्ये देवता समन्वय, क्षेत्र समन्वय, तीर्थ समन्वय, मंत्र समन्वय आणि तत्व समन्वय या 5 पद्धतीचा समन्वय साधून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 5 पद्धतींचा समन्वय सद्गुरू जोग महाराजांनी साधून दिला. त्यामध्ये पहिला आहे देवता समन्वय. बऱ्याच वेळेला अनेक मंडळी आपापल्या ठिकाणी असलेल्या स्थानिक देवतांमध्ये अडकून पडलेली होती. सद्गुरू जोग महाराजांनी सर्वांना सांगितलं की सगळ्या देवता भगवान पांडुरंगाच्या चरणामध्ये विसर्जित झालेल्या आहेत. म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा हा सगळ्या देवांचा देव आहे. त्याच्या चरणाजवळ आपण गेल्यानंतर आपल्याला इतर कशाचीही आवश्यकता पडत नाही. म्हणून देवता समन्वय सद्गुरू माझी पंढरीला पंढरीला बळ्या बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, सर्व देवांचा देव भगवान पांडुरंग परमात्मा आहे. देवता समन्वय. देवता समन्वय सोपी गोष्ट नाही. देवतेच्या स्वरूपावरून शास्त्रामध्ये फार मोठे वाद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या देवांचा देव भगवान पांडुरंग परमात्मा आहे हे लोकांना समजून देणं तेवढी सोपी गोष्ट नाही. योगशास्त्राला विचारा, त्यांच्या ईश्वराचं स्वरूप भिन्न आहे. नैयायिकांना विचारा, त्यांच्या ईश्वराचं स्वरूप भिन्न आहे. त्यानंतर हिरण्यगर्भवाद्यांना विचारा, त्यांचा ईश्वर भिन्न आहे. स्थूल सृष्टीला ईश्वर मानणाऱ्यांची मतं भिन्न आहेत. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने देवतेच्या स्वरूपावरून असलेला वाद आपल्याला पाहायला मिळतो. योगशास्त्राने ईश्वर मानला, देव मानला, सर्वांचं नियंत्रण करणारा आहे, पण असंग आहे. नैयायिकांनी सांगितलं असंग जर असेल तर त्याला नियंत्रण करता येणार नाही. नियंत्रण करणारा ससंगी असावा लागतो. नैयायिकांनी आत्मा आणि मनाला द्रव्य मानलं आणि या 2 द्रव्यांच्या संयोगातून चेतना निर्माण होते म्हणून चेतनेला गुण मानलं. त्यांचा जो ईश्वर आहे त्याच्या ठिकाणी नित्य इच्छा, नित्य ज्ञान, नित्य प्रयत्न असलेला असा ईश्वर आहे. त्याच्यावरती पुढे हिरण्यगर्भवाद्यांनी संशय उपस्थित केला की जर ईश्वराच्या ठिकाणी नित्य ज्ञान, नित्य इच्छा आणि नित्य प्रयत्न आहे तर मग सृष्टीचा प्रलय होणारच नाही. कारण सृष्टीचा प्रलय आहे तसाच होणार नाही, सृष्टी आहे तशी राहील. म्हणून हिरण्यगर्भाला देवता मानणारे भिन्न आहेत, स्थूल सृष्टीला देवता मानणारे भिन्न आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतानुसार देवतेचा पुरस्कार केला. पण मुळामध्ये शास्त्राचा सिद्धांत हा आहे की देवता भिन्न नाही, ईश्वर एकच आहे. मायां तु प्रकृतिं विद्यात् मायेनां तु महेश्वरम तस्यावयवभूतानां व्याप्तं सर्वं इदं जगत. मायेला प्रकृती जाणार आणि अशी माया ज्याच्या ताब्यामध्ये असा जो मायावी ईश्वर आहे तो एकच आहे. एको देवः, देव एकच आहे, तो अनेक नाही. त्याच्या अधिकारामध्ये येणारे बाकीचे भिन्न भिन्न असू शकतील, ईश्वर एकच आहे. म्हणून देवता समन्वय सद्गुरू जोग महाराजांनी साधून दिला. आता हे सगळे प्रसंग चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. याच्यावरून सद्गुरू जोग महाराजांना अगदी कोर्टापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे. म्हणून या सगळ्या कार्याला साधणं एवढं सोपं नव्हतं. त्यानंतर मंत्र समन्वय.
बऱ्याच वेळेला माणसं आपापल्या इच्छेनुसार मंत्राचा विचार करतात. सद्गुरु जोग महाराजांनी मंत्राची सुद्धा एक वाक्यता साधून दिली. रामकृष्ण हरी ऐसी मारी हाक, जेने पडे धाक बळीयासी. रामकृष्ण हरी मंत्रा सोडून दुसरा मंत्र नाही. मंत्र आपल्याला स्पष्ट रूपाने सांगून दिला. त्याच्यानंतर तीर्थ समन्वय आहे. तीर्थाच्या बाबतीमध्ये सुद्धा चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, तीर्थ समन्वय आहे. आणि याच्याही पुढे जाऊन क्षेत्र समन्वय. आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर आदी करून जी प्राचीन क्षेत्र आहेत त्यांना सोडून नव्याने निर्माण झालेली क्षेत्र ही केवळ आपलं पोट भरण्यासाठी निर्माण झालेली आहे. क्षेत्रामध्ये त्याची प्राचीनता असायला हवी. म्हणून क्षेत्र समन्वय सुद्धा सद्गुरु जोग महाराजांनी आपल्या दिव्य चरित्राच्या द्वारे आपल्या समोर मांडला. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा समन्वय, ज्याला तत्व समन्वय असं म्हटलं जातं, तर या तत्व समन्वयाचा विचार सुद्धा अमृत अनुभवाच्या वेळेला सद्गुरु जोग महाराजांनी जे शिबिर घेतलं आणि त्या शिबिरामधून मायावादाचा विचार कशा पद्धतीने मांडला, तोही विचार आपल्याला तत्व समन्वयाच्या बाबतीमधून पाहता येतो. सद्गुरु जोग महाराजांचं जे जीवनचरित्र आहे, मोठं विलक्षण जीवनचरित्र आहे. एक एक धागा त्याच्यामधला समजून घ्यायचा म्हटलं तर त्या धाग्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी असलेल्या पाहायला मिळतात. असं व्यापक विस्तृत असलेलं सद्गुरु जोग महाराजांचं चरित्र आहे. पण आता या चरित्राला स्पर्श करण्याच्या पूर्वी चरित्राच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला थोडासा पाठीमागच्या काळाचा विचार करावा लागतो. सद्गुरु जोग महाराजांचं चरित्र कोणत्या काळामध्ये घडलं असं जर आपण विचार करू लागलो तर सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्राचा काळ हे 19वे शतक आहे. की भारत स्वतंत्र झालेला नाही, पारतंत्र्याच्या काळामध्ये सद्गुरु जोग महाराजांचं जीवनचरित्र पूर्ण अर्थाने घडलेलं पाहायला मिळतं. म्हणजे साधारण 18वे शतक संपलेलं आहे आणि 19वे शतक आणि 20वे शतक, या 19व्या आणि 20व्या शतकाच्या मध्यभागामध्ये सद्गुरु जोग महाराजांनी आपल्या कार्याचा आरंभ केला आणि विस्तार केला. मग आता 19व्या शतकापर्यंत वारकरी संप्रदायाचा इतिहास नेमका कसा घडत आला याचा थोडासा विचार आपल्याला आरंभामध्ये करावा लागेल. जर आपण प्रारंभिक आरंभाच्या गोष्टीचा विचार करत असू तर मुळामध्ये हे चरित्र आहे. चरित्र मांडत असताना त्याच्या मांडणीमध्ये वेगवेगळे पैलू असू शकतात. चरित्राचं चिंतन करत असताना भावनेची दृष्टी भिन्न आहे. चरित्राचा विचार करत असताना इतिहासाची दृष्टी भिन्न आहे. चरित्राचा विचार करत असताना राजकीय दृष्टी भिन्न आहे. चरित्राचा विचार करत असताना त्यासाठी लागणारी तात्विक दृष्टी भिन्न आहे. कोणत्या दृष्टिकोनातून या चरित्राचा आपण विचार करावा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. पैकी आपण जर चरित्र कथा करणार असू तर या चरित्रामध्ये नेमकी आपण कोणती दृष्टी स्वीकारणार आहोत, तर या चरित्रामध्ये 2-3 दृष्ट्या आपल्याला डोळ्यासमोर घेणं अत्यंत गरजेचं आहे. मुळामध्ये हे चरित्र आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही स्वीकारावं लागेल. कारण असं आहे, केवळ भावनेच्या दृष्टिकोनातून आपण जर चरित्राकडे पाहू लागलो तर बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळतं की जे जे महापुरुष होऊन जातात त्याच्यानंतर त्यांचे जे शिष्य किंवा अनुयायी असतात ते अनुयायी आपापल्या गुरुदेवांना महान सांगण्यामध्ये स्वतःची बुद्धीपणाला लावतात. मग तसं नसलेलं महत्त्व आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मुळामध्ये सद्गुरु जोग महाराज इतके महान आहेत की भावनेची दृष्टी आपण काढून टाकली आणि केवळ चिकित्सेची दृष्टी आपण ठेवली तरी सुद्धा सद्गुरु जोग महाराजांची महत्ता ही आपल्याला फार मोठ्या रूपाने पाहायला मिळणार आहे. म्हणून आपण त्यांचे अनुयायी आहोत म्हणून सद्गुरु जोग महाराज महान होते अशी आपल्याला बोलण्याची आवश्यकता नाही. सद्गुरु जोग महाराज हे वस्तुतः महान होते. चिकित्सेच्या दृष्टिकोनातून या चरित्राकडे पहा, इतिहासाच्या दृष्टिकोनातून या चरित्राकडे पहा, राजकीय दृष्टिकोनातून या चरित्राकडे पहा, सामाजिक दृष्टिकोनातून या चरित्राकडे पहा. संप्रदायाची विचारसरणी सोडून जरी आपण या चरित्राकडे पाहू लागलो तरी सुद्धा सद्गुरु जोग महाराजांचं चरित्र अत्यंत दिव्य असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून आपण आपल्या भावनेने त्याच्यामध्ये काही घालावं किंवा त्यातून काही कमी करावं असं अजिबात नाही.
मुळामध्ये सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र हे तितकं दिव्य आहे. कारण वारकरी संप्रदायाला या स्वातंत्र्याच्या नंतर 21व्या शतकामध्ये कशा पद्धतीने लोकांसमोर पोहोचवलं पाहिजे याचा एक आदर्श दृष्टिकोन सद्गुरू जोग महाराजांनी प्रस्थापित केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण सद्गुरू जोग महाराजांच्या पर्यंत वारकरी संप्रदायाची ही विचारगंगा कशा पद्धतीने वाहत आली याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. आता हा सगळा इतिहास फार मोठा आहे. ज्ञानोबारायांच्या काळापासून जर आपण विचार करू लागलो तर ज्ञानोबारायांचा काळ, नामदेवरायांचा काळ, त्याच्यानंतर भानुदास महाराजांचा काळ, त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचा काळ, तुकोबारायांचा काळ, निळोबारायांचा काळ, असा फार मोठा प्रवास वारकरी संप्रदायाच्या संत मांदियाळीचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे साधारण 12व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत वारकरी संप्रदायाचा सर्वांगीण वाङ्मयीन प्रचार आणि प्रसार विस्तार हा पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. बहिणाबाईंनी एका अभंगामध्ये जे वर्णन केलेलं आहे, ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया, या अभंगामध्ये सगळ्या इमारतीचं वर्णन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. म्हणून ज्ञानोबारायांच्या काळापासून ते निळोबारायांच्या काळापर्यंतच्या इतिहासाचा विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. करायचाच झाला तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतंत्र चरित्र ग्रंथ उपलब्ध असलेले पाहायला मिळतात. स्वतः भक्तचरित्राचं लेखन ज्या महिपती महाराजांनी केलं त्या महिपती महाराजांनी सर्व संतांची चरित्र भक्तचरित्रामध्ये विस्तृत रूपाने मांडलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या पाठीमागच्या तितक्याही पाठीमागे न जाता तुकोबारायांच्या नंतर वारकरी संप्रदायाचा सद्गुरू जोग महाराजांच्या काळापर्यंतचा जो काळ आहे मधला, तो काळ थोडासा डोळ्यासमोर आपण घेतला पाहिजे. काळ आपल्याला कळला नाही तर सद्गुरू जोग महाराजांनी काय कार्य केलं आणि त्या कार्याचं काय महत्व आहे ते महत्व सुद्धा आपल्याला सहज लक्षामध्ये येणार नाही. मग तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतर वारकरी संप्रदायाचं जे कार्य आहे ते 2 महापुरुषांनी सर्वांच्या समोर आणण्यासाठी कार्य केलं. ते 2 महापुरुष कोणते? एक स्वतः जगद्गुरु तुकोबारायांचे पुत्र प्रातस्मरणीय महान संत नारायण महाराज देहूकर. नारायण महाराजांनी काय केलं तर नारायण महाराजांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली. अर्थात जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका ज्ञानोबारायांच्या पादुका गळ्यामध्ये घालाव्यात आणि पंढरपूरच्या दिशेने वारी करावी, ही नारायण महाराजांपासून आलेली वारीची परंपरा आहे. आता नारायण महाराज आणि निळोबाराय हे दोघेही समकालीन होते. मग ही परंपरा हाताळत असताना आता हा सगळा काळ पारतंत्र्याचा काळ आहे. पारतंत्र्याचा म्हणजे या देशामध्ये 2 सत्ता फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिल्या. एक होती मुघलांची आणि दुसरी होती इंग्रजांची. या दोघांच्याही राजकीय पद्धतीमध्ये थोडंसं अंतर आहे. मुघल सुद्धा आपल्यावरती राज्य करत होते, पण मुघलांची राज्य करण्याची पद्धत आणि इंग्रजांची राज्य करण्याची पद्धत याच्यामध्ये अंतर आहे. मुघलांनी आपल्यावरती पुष्कळ दिवस राज्य केलं. मुघल समोरून येऊन आपल्यावरती हल्ले चढवत होते, मंदिरं उद्ध्वस्त करत होते, स्त्रिया वाटवत होते, धर्माची हानी करत होते. ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्माचा विचार वाढलेला आहे ती सगळी स्थानं बाटवण्याचा, मोडण्याचा, तोडण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा मोठा प्रयत्न मुघलांनी केला. मग या मुघलांच्या प्रयत्नांना सर्वागोदर जर आवर कोणी घातली असेल तर ती आवर स्वतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची ही सगळी वाटचाल थांबवण्यासाठी सर्वात अगोदर पाऊल उचललं. पण तुकोबारायांची कृपा छत्रपती शिवाजी राजांवरती होती, समर्थ रामदास स्वामींची कृपा छत्रपती शिवाजी राजांवरती होती आणि छत्रपती शिवाजी राजांनी मुघलांना महाराष्ट्रामधून घालवून देण्याचा किंवा मुघल सत्तेला ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. आता ही राजकीय दृष्टी आपल्याला धर्मदृष्टिकोनातून का महत्त्वाची वाटते? त्याचं कारण असं आहे की इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा साधू महापुरुषांनी आळंदी पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदायाची पताका कुठेही कमी पडू दिली नाही, कुठेही
तिला गालबोट लागेल अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या काळामध्ये त्यांनी घडू दिलं नाही. म्हणून महापुरुषांनी वारकरी संतांचा हा विचाररथ आपल्यापर्यंत आणला. तो आणला त्याच्या पाठीमागे त्यांची जी विचाराची धारा आहे, काम करण्याची पद्धत आहे, ती काही विलक्षण असलेली आपल्याला पाहायला मिळते. आज स्वतंत्र भारतामध्ये सगळं स्वातंत्र्य मिळालेलं असताना सुद्धा आपण म्हणत असतो की परमार्थाचा विचार करावा असा आता काळ राहिलेला नाही. इतकं सगळं आधुनिक युग झालंय की या आधुनिक काळामध्ये परमार्थ करू की करू नये असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. पण खऱ्या अर्थाने काळ आत्ता फार चांगला आहे. याच्या पूर्वी काळ अत्यंत बिकट होता आणि या बिकट काळामध्येच साधू महापुरुष अवतीर्ण होतात. म्हणून मुघलांच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या सगळ्या विचारगंगेचं रक्षण निळोबारायणपर्यंत सर्व संतांनी केलं आणि मुघलांच्या काळामध्ये संतांनी रक्षण केलं आणि इंग्रजांच्या कालखंडामध्ये वारकरी संतांच्या विचाराचं रक्षण जर कोणी केलं असेल तर ते सद्गुरू जोग महाराजांनी केलेलं आहे. म्हणून मुघलांच्या काळामध्ये वारकरी संतांचं वाङ्मय रक्षित ठेवणं संतांची कामगिरी आहे, तर इंग्रजांच्या काळामध्ये वारकरी संतांचं वाङ्मय किंवा परंपरा रक्षित करणं ही सद्गुरू जोग महाराजांची कामगिरी आहे. मग आता 150 वर्ष इंग्रजांनी राजकीय कामकाज केलं, त्याच्यामध्ये सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी संप्रदायाचं रक्षण कोणत्या कोणत्या अंगांनी केलं हा एक महत्त्वाचा विषय आहे. आता ह्या सगळ्या चरित्राला पाहत असताना अगदी क्रमापासून त्याला एका एका टप्प्याने आपण जर पाहू लागलो तर निळोबारायांच्या नंतरच्या काळाचा विचार आपल्याला करावा लागेल. निळोबारायांच्या नंतर सद्गुरू जोग महाराज जन्माला येईपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या कोणत्या महापुरुषांनी वारकरी संप्रदायाची सेवा केली तर त्याच्यामध्ये पहिलं नाव आपल्याला घ्यावं लागतं ते प्रातस्मरणीय वैकुंठवासी मल्लाप्पा वास्करांचं. वास्कर परंपरेने वारकरी संप्रदायावरती फार मोठे उपकार केलेले आहेत. मुळात वास्करांची जी परंपरा आहे, 2 परंपरा आपल्याला प्राचीन असलेल्या पाहायला मिळतात. एक देहूकरांची परंपरा आणि त्याच्यानंतर वास्करांची परंपरा. आता वास्करांच्या परंपरेचा आपण विचार करावा. त्याचं कारण काय? त्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे की सद्गुरू जोग महाराजांचा आणि वास्करांच्या परंपरेचा घनिष्ठ संबंध आहे. सद्गुरू जोग महाराज प्रत्येक वेळेला वद्य एकादशीला आळंदीमध्ये जे कीर्तन करत असायचे ते मल्लाप्पा वास्करांच्या समाधी समोर कीर्तन करायचे. म्हणून वास्कर परंपरेचा आणि वारकरी शिक्षण संस्थेचा किंवा सद्गुरू जोग महाराजांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. हा घनिष्ठ संबंध कुठपर्यंत होता म्हणून जर विचाराल तर प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले इथपर्यंत प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले नेहमी वास्करांच्या परंपरेचं वर्णन करायचे. म्हणून वास्करांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाच्या सेवेचं कार्य केलं. मग आता वास्करांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये अजून कोणी मोठी कामगिरी केली तर त्यातील एक महत्त्वाचं नाव आपल्याला डोळ्यासमोर घ्यावं लागेल. ते महत्त्वाचं नाव आहे प्रातस्मरणीय वैकुंठवासी हैबत बाबा अरफाळकर. हैबत बाबा आणि मल्लाप्पा वास्कर हे 2 युगपुरुष सद्गुरू जोग महाराजांच्या अगोदरच्या काळातले आहेत. पण आता हैबत बाबांनी काय कार्य केलं तर हैबत बाबांनी 1821 साली ज्ञानोबारायांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला. याच्या अगोदर तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय या दोघांचा पालखी सोहळा एकच होता, त्याच्यामध्ये वेगळीकता नव्हती. हैबतराव बाबांचं जीवनचरित्र थोडंसं आपण डोळ्यासमोर घ्या. ही जी महापुरुष मंडळी जी झाली संप्रदायामध्ये, यांनी त्या काळामध्ये केलेले कष्ट किंवा त्यांची कामगिरी फार मोठी आहे. हे दोन्ही महापुरुष सद्गुरू जोग महाराजांच्या अगोदरचे आहेत. अजूनही काही आहेत की ज्यांचा विचार आपल्याला क्रमाक्रमाने करावा लागेल. मी सद्गुरू जोग महाराजांच्या जन्माच्या पूर्वी आणि निळोबारायांच्या नंतर वारकरी संप्रदायामध्ये कोणी कोणी मोठ्या रूपाने कार्य केलं त्यातील 2 नावं आपल्या डोळ्यासमोर मांडली. एक मल्लाप्पा वास्करांचं आणि दुसरं मांडलं ते प्रातस्मरणीय हैबतराव बाबांचं. हैबतराव बाबांचं चरित्र मोठं दिव्य आहे. मुळामध्ये हे सरदार होते आणि सरदार असताना गावाकडं सुट्टीसाठी निघाले होते. मग गावाकडं जात असताना मध्ये रस्त्यामध्ये काही चोरांनी यांना पकडलं
आणि चोरांनी पकडल्यानंतर सरदार होते, जवळ पैसे होते, सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं आरफळ गाव होतं, गावी निघालेले होते. रस्त्यामध्ये पकडल्यानंतर एका गुहेमध्ये हैबतराव बाबांना कोंडलं गेलं. त्यांच्याजवळ असलेली सगळी संपत्ती घेतली गेली. गुहेच्या तोंडावरती मोठा दगड लावला आणि आतमध्ये हैबतराव बाबा अडकले. किती दिवस अडकले? 21 दिवस अडकले. आतमध्ये अन्न नाही, पाणी नाही. हैबतराव बाबा माळकरी होते, ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणणारे होते. हैबतराव बाबांनी आतमध्ये हरिपाठाचं अनुष्ठान केलं आणि हरिपाठाच्या अनुष्ठानावरती 21 दिवस हैबतराव बाबा आतमध्ये जिवंत राहिले. 21व्या दिवशी चोराला असं वाटलं की आतमध्ये ज्याला कोंडलेला आहे तो मेला असेल, म्हणून त्याने दारावरचा दगड काढला. दगड काढून आत पाहतोय तर काय, ज्याला आत कोंडलेलं होतं तो मेला नाही, तो जिवंत होता. चोराच्या मनावरती परिणाम झाला. त्याने हैबतराव बाबांना सोडून दिलं. पण हैबतराव बाबा तिथून घरी गेले नाहीत, तिथून ते आळंदीला आले. आळंदीला येऊन त्यांच्या लक्षामध्ये आलं की आपलं आयुष्य जर कोणी वाचवलं असेल तर आपलं आयुष्य ज्ञानोबारायांनी वाचवलेलं आहे. म्हणून हैबतराव बाबा आळंदीला निघून आले आणि निघून आल्यानंतर पुन्हा ते घरी गेले नाहीत. हैबतराव बाबा सरदार होते आणि सरदार असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जी चोपदारांची परंपरा आहे किंवा वारकरी आपलं जी आषाढी वारी आहे, त्या आषाढी वारीला जी शिस्त आहे ती सगळी सरदारकीची शिस्त ही हैबतराव बाबांनी घालून दिलेली शिस्त आहे. म्हणून चोपदारांची परंपरा ही हैबतराव बाबांपासून सुरू झालेली आहे. आषाढी वारीमध्ये दिंड्यांचा क्रम असावा, घोडे असावेत, ज्ञानोबारायांच्या पादुका अशा पद्धतीने नेल्या जाव्यात. ह्या सगळ्याच्या पाठीमागे आपल्याला हैबतराव बाबांची फार मोठी कामगिरी असलेली पाहायला मिळते. मग तुम्ही म्हणाल जोग महाराजांच्या चरित्राचा आणि हैबतराव बाबांच्या परंपरेचा काय संबंध आहे? संबंध हा आहे की जो पालखी सोहळा हैबतराव बाबांनी सैनिकी शिस्तीमध्ये सुरू केला, त्या पालखी सोहळ्यातील दिंड्या ज्या क्रमाने लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, त्या सगळ्या दिंड्या सद्गुरू जोग महाराजांनी लावलेल्या आहेत हे आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागेल. कारण स्वतः सद्गुरू जोग महाराज हे पालखी सोहळ्याचे अध्यक्ष होते. आता अशा अनेक गोष्टी इतिहासातील आपल्याला पाहायला मिळतील. महापुरुषांनी सद्गुरू जोग महाराजांनी काही कार्य निर्माण केलं, फक्त एवढंच नाही, इतकी छोटी मोठी कामं सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातून घडलेली पाहायला मिळतात की ती कार्य आपल्याला कदाचित माहीत सुद्धा नसतील. म्हणून असं एक पत्र आपल्याला फडकऱ्यांच्या द्वारे असलेलं पाहायला मिळतं की ज्या काळामध्ये सद्गुरू जोग महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष होते, त्यावेळेस पालखी सोहळा अत्यंत छोटा होता. ज्ञानोबारायांच्या रथाच्या समोर पालख्या असायच्या, तर या पालख्यांचा क्रम, दिंड्यांचा क्रम हा सद्गुरू जोग महाराजांनी लावलेला आहे. म्हणून याच्या अगोदर हैबतराव बाबांच्या कार्यकाळामध्ये हा पालखी सोहळा वेगळा सुरू झाला आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा वेगळा सुरू झाला. ही घटना 1821ची घटना आहे. 1818 पासून इंग्रजांची राजवट सुरू झाली. मग पुढे 1857चं स्वातंत्र्य समर घडलं, लोकमान्य टिळक जन्माला आले. त्याच्यानंतर पुढे 1867 साली सद्गुरू जोग महाराज जन्माला आले. तिथपर्यंतचा जो काळ आहे तोही विचाराचा काळ आहे. तो सगळा प्रकार सद्गुरू जोग महाराजांच्या पूर्वी वारकरी संप्रदायाची स्थिती कशी होती आणि सद्गुरू जोग महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये कोणते कोणते बदल कशा कशा पद्धतीने घडवले, हा सगळा प्रकार आपण आपल्या मर्यादित वेळेमध्ये विचारात घेणार आहोत. म्हणून आजच्या या प्रथम दिवशी सद्गुरू जोग महाराजांचं हे जीवनचरित्र त्यांच्याच कृपा आशीर्वादाने प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने आपल्या बालबुद्धीने ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे जैसा स्वभाव माये बापाचा आपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी. आपल्याला याच्यातलं फार कळतंय असं नाही, पण वडिलांचं प्रेम असं असतं की एखादं लहान मूल जर बोबडं बोलू लागलं तर त्याला अधिकची तयाचा संतोष आधी. पण अशा कृपेने प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या समोर सद्गुरू जोग महाराजांच्या चरित्रातील बारीक सारीक घटक आपल्याला या निमित्ताने माघ शुद्ध दशमीच्या पर्वावरती आणि सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्य तिथी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पाहण्याची एक सुसंधी प्राप्त होती आहे. पण ही प्रथम दिवसाची चरित्र चिंतन सेवा
त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की, सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत Ah
तुटी गे माझी वाटा तुका म्हणे पावते तुका विश्वात्मके देवे येने वार्यज्ञ तोषावे तोषोणि मज द्यावे पसाय दानहे लेखांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुर्गांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो देवांचल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी विश्वष्टांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेट तू होता सदा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव भूलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमिजे आदांशण मार्कंडजी तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे लोकी भजलो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावी एत म्हणे श्री विश्वेश्वराव आवो दान बसावो
येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज